गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी, एकामागोमाग मुंबई दहशतवादी हल्ल्याचा इशारा, प्रत्येक कोपऱ्यावर पोलीस बंदोबस्त तैनात. मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सॲपवर बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली. धमकीमध्ये लिहिले होते की 14 दहशतवादी भारतात घुसले आहेत आणि 34 वाहनांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. गणपती विसर्जनासाठी महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांची तयारी पूर्ण. गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात. उद्या सकाळपासून मोठ्या गणपती मूर्तींचे विसर्जन सुरू होणार. मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पुढील 24 तास मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी लालबागच्या राजाचे विसर्जन विशेष असेल. मंडळाने जाहीर केले. विसर्जनाच्या तयारीमुळे आज रात्रीपासून बाप्पाचे दर्शन बंद राहणार. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या महानगरपालिकेवर भगवा झेंडाच फडकवणार. मुंबईत फक्त मराठीच महापौर होईल, शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विधान. रविवारी मुंबई लोकलच्या पश्चिम मार्गावर मेगा ब्लॉकची घोषणा. जलद लोकल धीम्या मार्गांवर धावतील. सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रांग असतील. गणेशोत्सव साजरा करून मुंबईला परतणाऱ्या लोकांची अवस्था वाईट आहे. मुंबई गोवा महामार्गावर अनेक किलोमीटरचा लांबच लांब रांगा. कांद्याच्या वाढत्या किमतीवर आळा घालण्यासाठी आता केंद्र सरकारने कांदे विकण्याची योजना आखली. या योजनेमुळे आता मुंबईत 24 रुपये किलोने कांदे उपलब्ध होतील. ठाणे लोकलमधून तोल गेल्याने 19 वर्षीय मुलगा खड्ड्यात पडला. विठवा रेल्वे पुलाजवळ ही घटना. शोध मोहीम सुरू आहे. लालबागच्या राजाला दान करताना रेमंडच्या गौतम सिंघाने याचा व्हिडिओ व्हायरल. पिशव्यांनी भरलेल्या दानपेटीत 500 रुपयांचे अनेक गट्टे टाकल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर आता कारवाई तीव्र. एका वर्षात 27 लाख ई चालनमधून 470 कोटी रुपये दंड वसूल केला. आतापर्यंत फक्त 91 कोटी रुपये वसूल झाले आहेत. सोलापुरात वाळू उत्खनन बेकायदेशीर कारवाई करण्यासाठी आलेल्या DSP अंजना कृष्णावर अजित पवार संतापले. व्हिडिओ कॉलद्वारे तुमच्यावर कारवाई करेन असे सांगितले. पवारांच्या DSPंसोबतच्या वादाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल. बेकायदेशीर वाळू उत्खननावर कारवाई थांबवल्याबद्दल 15 ते 20 जणांविरोधात गुन्हा दाखल. अजित पवार आणि DSPंच्या वादानंतर मोठी कारवाई होईल. मुंबईतील पवई येथे लालबागचा राजा दर्शन घेऊन परतत असताना दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांची बेस्ट बसशी टक्कर. अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी. मुंबई लोकल ट्रेनमध्ये गर्दी कमी करण्याचा आता सरकारचा मोठा निर्णय. 4,826 कोटी रुपयांना 238 लोकल खरेदी करण्यास मान्यता. नवीन AC लोकल आता लवकरच धावतील. UTS ॲपवरून बेकायदेशीर तिकीट बुकिंग थांबवण्याचा रेल्वेचा मोठा निर्णय. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर स्टॅटिक QR कोडद्वारे तिकीट बुकिंग बंद. मुंबईत सोने पुन्हा महागले. सोने 1,07,720 रुपये प्रति तोळा दराने विकले जात आहे, तर चांदी 1,000 रुपयाने घसरून 1,26,000 रुपये प्रति किलोग्राम झाली. नेपाळमध्ये ट्विटर आणि फेसबुकवर बंदी. नेपाळ सरकारने ट्विटर आणि मेटासह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करण्याचे आदेश दिले आहेत.